गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सातपूर गावात आयोजित भवानी माता यात्रोत्सव यंदा अभूतपूर्व उत्साहात साजरा होणार आहे। धार्मिक विधी, पारंपरिक 12 गाड्याची ऐतिहासिक परंपरा, शिवव्याख्यान, मुख्य यात्रा सोहळा आणि भव्य कुस्त्यांची दंगल अशा विविध कार्यक्रमांनी सजलेला हा उत्सव 3 दिवस रंगणार असून गावासह पंचक्रोशीतील भाविकांचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे। यात्रोत्सवातील सर्वात महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा मान असलेल्या पारंपरिक 12 गाड्या ओढण्याचा मान यंदा गणेशा मंगेश प्रकाश निगळ यांना देण्यात आला आहे। हा मान केवळ वैयक्तिक सन्मान नसून सातपूरच्या परंपरेचा आणि श्रद्धेचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी मानली जाते। यंदाच्या यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे। यामध्ये जगद्गुरु महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज, संभाजीराजे छत्रपती, मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। तसेच लोकप्रिय अभिनेते अभिजित खांडेकर यांच्या उपस्थितीमुळे यात्रेत विशेष रंगत येणार आहे। यात्रेच्या नियोजनाबाबत झालेल्या पत्रकार परिषदेला नगरसेवक नितीन निगळ, नगरसेविका सोनाली तुषार भंदुरे, सविता रवी काळे, मानसी योगेश शौरे, अंकिता महेंद्र शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व स्तरावर नियोजन करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे। दिनांक 18 मार्च रोजी सायंकाळी शिवव्याख्यान कार्यक्रमांतर्गत नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान होणार आहे। छत्रपती शिवरायांच्या कार्याचा प्रेरणादायी इतिहास व विचार या व्याख्यानातून मांडले जाणार आहेत। दिनांक 19 मार्च रोजी भवानी माता यात्रेचा मुख्य सोहळा पार पडणार असून पारंपरिक विधी, पूजा अर्चा आणि 12 गाड्यांची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढली जाणार आहे। तसेच 20 मार्च रोजी पारंपरिक भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले असून राज्यभरातील नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत। तसेच या बैठकीमध्ये नवनियुक्त कमिटी सादर करण्यात आली आहे। यामध्ये गणेशा 12 गाड्या ओढण्याचा मान मंगेश प्रकाश निगळ यांना देण्यात आला असून अध्यक्ष म्हणून भारत विष्णू घाटळ, कार्याध्यक्ष किरण एकनाथ निगळ, उपाध्यक्ष मच्छिंद्र भंदुरे, सोपान बंदावणे, सचिव शशिराज काळे, सहसचिव सुदाम वाघ, खजिनदार दिनेश निगळ, व्यवस्थापक मंडळ धनंजय निगळ, हर्षल आयर, महेश बंदावणे, तेजस निगळ, बाळा पुराणे, विशाल पुराणे, किरण भोर, प्रज्वल घाटोळ, वैभव भिवानंद काळे यांची निवड करण्यात आली आहे। यात्रेसाठी परिसरातील भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक राजाराम निगळ, शांताराम निगळ, प्रकाश निगळ आणि गोकुळ निगळ यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्ष लक्ष्मण घाटोळ यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन घाटोळ यांनी मानले। सातपूरचा भवानी माता यात्रोत्सव यंदा श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा भव्य उत्सव ठरणार असून गावाच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देणार आहे। जे महाराष्ट्राचे श्री होऊन गेले त्यांना त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपण बोलवणार आहोत। आणि गावातले म्हणजे सातूरच नाही, पिंपळगाव असेल, इकडे दरी मातुरी असेल, आपण इकडे जे स्थानिक पैलवान आहे ज्यांनी हे कुस्त्यांचे आखाडे रंगवलेले आहे त्या सगळ्या मान्यवरांना, त्या पैलवानांना त्या ठिकाणी बोलून त्यांचा सन्मान आणि त्या ठिकाणी या भागातले जे तरुण पैलवान आहेत त्यांच्या कुस्त्यांची दंगल आपण तिथे घेणार आहे। असा 3 दिवसांचा कार्यक्रम असणार आहे। आणि या कमिटी यासाठी काही कमिटी निश्चित करण्यात आली। ती कमिटी कोणती हे तुम्हाला प्रकाश दादा सांगतो, मी त्यांना विनंती करतो। 2026च्या गुढीपाडवा उत्सव यात्रा समितीचे अध्यक्ष सन्माननीय भारत घाटोळ यांना करण्यात आलेला आहे। कार्याध्यक्ष किरण एकनाथ निगळ हे आहेत। उपाध्यक्ष मच्छिंद्रजी भंदुरे यांना देण्यात आलेला आहे। उपाध्यक्ष सोपान बंदावणे हे पण त्यांच्या बरोबर असणार आहे। सचिव शशिकांतजी काळे, सहसचिव सुदाम शिवाजीजी वाघ, खजिनदार दिनेशजी निगळ, बाकी व्यवस्थापक कमिटी आहे हर्षल आयर, धनंजय निगळ, तेजस निगळ, बाळा पुराणे, पंटी भाऊ काळे, अथर्व घाटोळ, किरण भोर, महेश भाऊ बंदावणे आणि विशाल पुराणे अशी ही कमिटी या सर्वांच्या आमच्या पंचकमिटीच्या वतीने आम्ही जाहीर केली आहे। गणेशा आणि यावर्षीचा जो गणेशा आहे तो मागे पण कमीत कमी 3 ते 5 वेळा त्यांनी गाड्या ओढलेल्या आहे। ते आहे मंगेश भाऊ प्रकाश निगळ यांना देण्यात आलेला आहे। मी ते सर्वांचे या गुढीपाडवा उत्सवानिमित्त सर्वांचे स्वागत करतो आणि गुढीपाडवा मराठी वर्ष हे सर्वांनी आनंदी जावो, सुख समृद्धी लाभो सर्वांना अशी आई भवानीच्या चरणी सर्वांना प्रार्थना करतो। मानला की जी आपण पारंपरिक पद्धतीने यात्रा याआधी व्हायची
तर ग्रामीण भागात यात्रा उत्सव होत असताना तिथे शेणाने सारवलं जायचं आणि महिलांचा सहभाग वाढावा यासाठी ज्या ठिकाणी यात्रा पहिली बैलगाडी असते तिथून तर गणेशाच्या मंदिरापर्यंत गाड्या जातात त्या ठिकाणपर्यंतचा जो खालचा आपला डांबरी रस्ता आहे तो आपण शेणाने जो सारवणार आहे तर जसं आपण कुठे सारवायचं त्या पद्धतीने आणि त्या ठिकाणी रांगोळ्या काढून गावातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी हा सर्वांना एकत्र करून प्रोग्राम आहे. आपण सर्वांनी या यात्रेला मोठ्या स्वरूपात प्रसिद्धी द्यावी. आपल्या गावची आपल्या नाशिकची शहरातील ही एकमेव यात्रा आहे आणि या ठिकाणी आपण मोठी प्रसिद्धी देऊन आपल्या गावचं गाव पण जपून या ठिकाणी यात्रेला सहयोग करावा अशी विनंती. एक चौथे स्तंभ आहे समाजाची. तर आमची यात्रा जास्तीत लोकांपर्यंत कशी पोहोचेल आणि चांगली गर्दी कशी होईल किंवा काय सुविधा कशा पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवा अशी मी आमच्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. तुम्ही उपस्थित राहिले त्याबद्दल आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद. नागरिकांना जे इथे अंगार वस्तीपासून तर स्थायिक झालेले कोणी व्यावसायिक आहे उद्योजक आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले सामाजिक क्षेत्रातले राजकीय क्षेत्रातले सर्वांना आम्ही आमच्या यात्रा कमिटीच्या वतीने आमंत्रित करतो की त्यांनी ह्या यात्रेमध्ये सहभागी व्हावं व आमचा सर्वांचा हा उत्सव जास्तीत जास्त मोठ्या स्वरूपाचा साजरा व्हावा. सर्वांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करू. आम्ही सर्व कमिटी तुमच्या सर्व लोकांचं आम्ही सर्व मिळून स्वागत करू आणि हा उत्सव जास्तीत जास्त मोठा कसा होईल हा सर्व आपण गावकरी म्हणून आम्ही सर्व गावकरी म्हणून प्रयत्न करू. निश्चितच. धन्यवाद. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, सातपूर.